ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत बोलते तारेमध्ये आणि अर्थातच आपल्या गप्पा चालू आहेत कंडिशन सप्लाय अटी लागू या सिनेमाच्या टीम सोबत म्हणजेच सुबोध आणि दीप्ती सोबत। फक्त मैत्री। तुला दोन पर्याय आहेत, एक तर लग्न कर किंवा स्टार्ट लिव्हिंग इन। लिव्ह इन सुद्धा लग्नच असतं एक प्रकारचं। लिव्ह इन म्हणजे आउटचा बोर्ड लावून इन करायची गोष्ट। सुबोध आणि दीप्ती तुम्हाला दोघांनाही मला ही गोष्ट खरी तर विचारायची आहे। सिनेमाचं नाव अतिशय मस्त ठेवलेलं आहे, कंडिशन सप्लाय अटी लागू। बऱ्याच गोष्टी आपण विकत घेतो, पाहतो, आपल्या अगदी बँक मधल्या काही ठेवी असतील तरी बारीक ह्याच्यात लिहिलेलं असतं की कंडिशन सप्लाय, आपण त्या तेव्हा बघत नाही, नंतर आपल्याला त्याचा फटका बसतो। असा एखादा फटका कधी बसलाय का रिअल लाईफ मध्ये कंडिशन सप्लाय असं असूनही? इतका तर डिटेल मध्ये नाही आठवत, पण असं काहीतरी मी घडलोय दोनदा तीनदा वस्तू विकत घेताना। पर्टिक्युलरली ते जे येतात ना दुकानांमध्ये गेल्यानंतर ते फिरत असतात, सर एक गिफ्ट वाउचर आहे त्याच्यासाठी सही करा वगैरे, त्याच्यात मला दोनदा तीनदा आणि आपण एक एक्स्ट्रा पैसे देऊन काहीतरी विकत घेतो त्याच्यावर आपण नाव वगैरे करून आपलं असं वाटतं की फुकटात काहीतरी आपल्याला मिळणार म्हणून आपण नाव, फोन नंबर, ईमेल आयडी वगैरे सगळं देतो आणि नंतर आपल्याला कधी आपल्याला बनवलेलं आहे। दीप्ती तुझ्या बाबतीत? खूप वेळा कारण मी इमोशनल फ्रंटवर खूप जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे बाकीचं जे असतं पण चाणाक्षर जर राहायला पाहिजे ते माझ्यात जरा कमी होतं, जे ज्याचे मी खूप फटके खाल्लेत आयुष्यात। तर असंच पूर्वी काही कामं अशी केली ज्याच्यात मी कॉन्ट्रॅक्ट नीट वाचला नव्हता आणि जेव्हा मला काही माझ्या इमर्जन्सीज आल्या आणि जेव्हा मी त्यांना काही सांगायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला तो कॉन्ट्रॅक्ट दाखवला होता। तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आपण हॅव टू रीड ईच अँड एव्हरीथिंग व्हेरी केअरफुली। पण अशा कधी वियर्ड कंडिशन्स ऐकल्यात का तुम्ही, ज्या कधी तुमच्या रिलेटिव्हजनी तुम्हाला टाकल्या असतील, कधी इतरांच्या रिलेटिव्हजनी इतरांना टाकले असतील, म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मधल्या असू देत, नवरा बायको मधल्या असू देत, की हे करायचं पण हे नाही करायचं? हे बघ, मी जेव्हा प्रेमात पडलो तर मी 10वीत होतो, माझी मला तो किस्सा तर ऐकायचाच आहे। म्हणजे एवढ्या बालवयात त्यांचं ठरलं होतं की आपण दोघांनी लग्न करायचंय। ती 8वीत होती, त्यामुळे तेव्हा अक्कल पण नव्हती की रिलेशन, लग्न वगैरे वगैरे। आम्हाला एकमेकांबरोबर राहायचं होतं, त्यामुळे अशा काही अटी आमच्या नव्हत्या। एकच अट होती की आम्हाला एकमेकांबरोबर राहायचं आहे। नातेवाईकांच्या बाबतीत असं कधी घडलं नाही। माझ्या आईवडिलांनी तर माझ्यावरती कधीच कुठलीच अट आजपर्यंत घातली नाही आहे आणि कदाचित त्याच्यामुळे मी स्वतःवरती खूप अटी घालून घेतल्यात की माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती कधीच घातलेली नाहीत अट, त्यामुळे आपण खूप मोकळे होत आणि म्हणूनच आपण स्वतःवरती अटी घालून घ्यायचं की मी ह्या गोष्टी करणार नाही। सो ती एक जबाबदारी स्वतःवरची खूप वाढते आणि कदाचित आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की जितकं तू बांधून ठेवशील ना तितकं लोक सुटायचा खूप प्रयत्न करतात। तू जितका मोकळेपणा देशील ना लोक आपोआप बांधली जातात, कारण त्यांना त्याचा एक विश्वास असतो ना, एक रिस्पॉन्सिबिलिटी आपोआप येते। आणि मला असं वाटतं ती गोष्ट माझ्या कदाचित आईवडिलांनी मला नकळत शिकवली आहे की तो एक मोकळेपणा नात्यामध्ये, मग तो मुलगा असेल, आपले आईवडील असेल, आपली बायको असेल, मुलं असतील, तो एक मोकळेपणा खूप आवश्यक असतो नात्यामध्ये। सतत तुला असं कोणीतरी पिंजऱ्यात ठेवल्यासारखं जर झालं, म्हणजे मी तुला माहिती, मी झूमध्ये पण जात नाही कारण मला नाही आवडत प्राण्यांना असं पिंजऱ्यात ठेवलेलं। मला त्रास होतो की कोणीतरी पिंजऱ्यात बंदिस्त कोणाला तरी ठेवलं आहे, मग ते कोणी असेल, वाघ आहे, सिंह आहे, अजून कोणी आहे, असं बंदिस्त कोणाला ठेवणंच मला समव पटत नाही। त्यामुळे माझ्या बाबतीत हे माझ्या आईवडिलांमुळे कधी घडलं नाही, त्यामुळे मी खूप रिस्पॉन्सिबल होतो। मी खूप राडे केलेत शाळा कॉलेजमध्ये असताना, पण तरीसुद्धा एक आईवडिलांचा विचार कायम बॅक ऑफ द माइंड असायचा। आजसुद्धा बायकोचा विचार असतो, आज मुलांचा विचार असतो, पण तो कदाचित त्याच्यामुळे असेल। लग्न न करता एकत्र राहणार कशाला? लग्न न करणारा तू या लिव्ह इन रिलेशनशिपसाठी कसा काय तयार झाला? या सिनेमामध्ये लिव्ह इन वर तुम्ही काम केलं दोघांनी किंवा तो सब्जेक्ट मांडलाय, पण फक्त व्यक्तींसोबतच लिव्ह इन करता येतं असं नाही, तर आपल्या बऱ्याच वस्तूंसोबत सुद्धा आपण कुठल्याही कंडिशन्स शिवाय कायम लिव्ह इन मध्ये असो। जसा तुझा फोन जो मंडळाचा फोन आहे असं सुबोधचं म्हणणं आहे, कारण काय आहे त्याचं? कारण सगळे फोटो तिच्या फोनमध्ये असतात। आता मी सांगतो तुला, कधीवर औरंगाबाद का नाशिक कुठेतरी प्रमोशनला गेलो होतो आणि हे सगळं मला ना इंस्टाग्रामवरती दिसतं की अरे इथे मी पण होतो, मी फोटोमध्ये, मग तिचं बरोबर त्या ड्रेसमध्ये, मग त्याचं जे कोणी असेल ती ज्यांनी स्टायलिंग केलं असेल तिचं नाव, आणि मग मागे आता तुझं बोलते तारेच्या समोर ती फोटो काढायला बघ जाताना, बोलते तारे आणि याच्या बोलण्यामुळे रद्द करू नको। नाही ऐक, आय एम नॉट दॅट ऑब्सेस्ड। मला हे आता सांगण्यात येतं की यू हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ ॲज अ हिरोईन, म्हणून खरं तर माझा स्वभाव ह्याहून एक्झॅक्ट उलटा आहे। मी अतिशय रॉ, तेलकट आणि अतिशय घरच्या अवतारात फिरायला मला फार आवडतं, पण केवळ मी या इंडस्ट्रीत असल्यामुळे ह्या गोष्टी मला सांगण्यात येतात की हे केल्या पाहिजेत। प्रत्येक गोष्टीचे फोटो तिच्याकडे असतात। आज आमच्या संदेश मात्रेंनी त्यांच्याकडे काही मिळत नव्हत्या गोष्टी म्हणून त्यांनी फायनली दीप्तीला विनंती केली की प्लीज त्या दिवशीचे फोटो तुझ्याकडे असतील तर पाठव, म्हणून त्याला मंडळाचा कंटिन्यूटीसाठी केवढे उपयोग आहेत। माझा हेतू दुसरा असतो, तोच त्याचा ऍक्च्युअली माझा हेतू दुसरा असतो।
मला कॅन्डिड फोटो खूप आवडतात, म्हणजे तुमचं लक्ष नसताना काढलेले फोटो आणि त्याच्यातून खूप गोष्टी मला कळतात. तेव्हाचं काय कंडिशन होती किंवा तेव्हाचं काय चालू होतं किंवा हा कसा होता किंवा काय एक्झॅक्टली झालं होतं, याचं मॅनरिझम्स काय आहेत, काय हे मला आवडतं. फोटोच्या मागची कथा मला इधर रचायला आवडते किंवा ती आठवायला आवडते, पण मला ते खूप आवडतं. सो हा माझा खूप वेगळी गोष्ट आहे. पण मी चांगल्या अर्थानेच मंडळाचा फोन म्हणलं, मी कुठे म्हणलं की तिला चिडवायला मंडळाचा फोन. इनफॅक्ट काल एवढे फोटो, त्या सगळ्यातला मी एकच फोटो सुबोधला पाठवला होता आणि त्याच्यात मी आणि सुबोध ब्लर आहोत, आम्ही दिसतही नाही आहोत नीट. ती जी तू एकटी दिसतेस आणि ते खूप काही सांगून जाते आणि मी त्याला हा मेसेज केला की हा मला सगळ्यात जास्त आवडलेला फोटो आहे. माझा प्रश्न मूळ असा होता की अशा कुठल्या गोष्टींबरोबर तुम्हाला आयुष्यभर लिव्ह इन मध्ये राहायला आवडेल किंवा तुम्ही राहताय? माझ्यासाठी म्युझिक प्लेज हे लॉट ऑफ बिग रोल इन माय लाईफ. म्युझिक नसेल तर मला खूप अर्धवट, मला खूप चुकल्यासारखं वाटतं आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, मग सुमन, असं माझ्या जरा कॅटेगरीज आहेत. पण संगीतवर मी लिव्ह इनमध्ये आहे आणि आयुष्यभर असेल. क्या बात. तुझ्या बाबतीत सुबोध? काहीच नाही आहे. काहीच नाही. ऑब्सेस्ड एखाद्या गोष्टीने अशी कुठलीच गोष्ट नाही माझ्या आयुष्यात. कारण मी आत्तापर्यंत इतक्या गोष्टी हरवल्या आहेत, इतक्या विसरल्या आहेत की एखादी गोष्ट नसेल तर त्याने माझ्या आयुष्यात फरक पडेल का असं मी विचार करत होतो तू विचारल्यापासून. पण असं काहीच नाही आहे. मला जाताना असं काही मागे ठेवून जायचं नाही असं माझं ठरलं आहे. ते फार मोठी गोष्ट बोललायस तू ही. पण या नोटवर आता मी तुम्हाला ना काही सिच्युएशन्स सांगणार आहेत, म्हणजे काही टिपिकल नवरा म्हणा किंवा पार्टनर म्हणा त्याची वाक्य आणि त्याच्यावर पुढच्या पार्टनरची काय कंडिशन असू शकते पटकन. सो दोघांनी उत्तर द्यायचे आणि पटकन द्यायचे. रॅपिड फायर आहे हा. नवरा, मित्रांसोबत पार्टी आहे. कंडिशन्स अप्लाय. लवकर घरी आहे, उद्या सकाळी पूजा आहे. बायको, आज घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतीये. नो कंडिशन्स, कारण त्याने ते ठरवलेलं आहे. हे जे काय. नवरा, आज मी जेवण बनवतो ना. कंडिशन्स अप्लाय. सगळं स्वच्छ करून जायचं असं, नाही तर झुरळ होतं. बायको, मी ड्रायव्हिंग क्लास लावणार आहे. नो कंडिशन्स अप्लाय. कारण माझ्या पाठीमागची कटकट गेली आणि आमच्याकडे सिरियसली माझ्या आणि मंजिरीमध्ये हे खूप, ती जेव्हा गाडी शिकत होती तेव्हा आमच्यात खूप, कारण सिरियसली सांगू, बायको गाडी चालवायला बसली ना, म्हणजे ती काय वाईट चालवत नाही पण आपल्याला भयंकर टेन्शन येतं की ही गाडी ठोकणार. आणि म्हणजे मी सुरुवातीला मंजिरीला खूप गाडी शिकवायचा प्रयत्न केला, ती शिकत पण होती, पण मी तिच्यावरती खूप चिडायचो. एक दिवशी ती मला म्हणते उतर आणि ह्यानंतर तुम्हाला गाडी शिकवायची नाहीच, मी माझ्या क्लासमध्ये जाईन आणि गाडी शिकेन. आणि ती खरंच क्लासमध्ये जाऊन ती गाडी शिकली आणि ती उत्तम ड्राईव्ह करते. साधारण बायका म्हणजे CCTV कॅमेरा असल्यासारखेच हे करत असतात की बरं आहे, कटकट गेली, जातेस का जात आणि बरं आहे, ही बिझी राहील, आय एम फ्री. साधारण नाही, तसं नाही आहे. पण आपण कोणालाही गाडी शिकवायला बसलो की आपल्याला टेन्शन येतं. आणि मला सुद्धा, मी कुठल्याच ड्रायव्हरबरोबर मी कधीच कम्फर्टेबल नसतो, कारण मला स्वतःला गाडी चालवायला खूप आवडते. त्यामुळे मला कुठल्याही ड्रायव्हरची जगात भीती वाटते. माझी बायको आहे म्हणून नाही, पण कुठल्याही ड्रायव्हरची मला खूप भीती वाटते. मी त्याला 1000 सूचना करत असतो, मी त्याच्यात खूप डोकं खात असतो गाडी चालवताना. बायकोला सूचना ऐकायची सवय नसते, त्यामुळे तिला करू शकत नाही म्हणून तो राग सगळ्या इतर ड्रायव्हर्सवरती निघतो. पुढचा प्रश्न. मंजिरी, मला खूप बोलायचंय तुझ्याशी, भेट मला लवकर. मलाच भेटायचं त्यांना लवकर. नवरा, आपण कुत्रा पाळूया. हे बघ शिशू, तू साफ करायची, मी नाही करणार. बायको, मैत्रिणीसोबत शॉपिंगला जायचंय. कंडिशन्स अप्लाय. काय? इतकंच बजेट दिलं जाईल, त्याच्यातच तुला शॉपिंग करायला लागेल. खूप चांगला आहे हा नवरा. पुढचा, दीप्ती, तुला प्रश्न आहे. सुबोध सोबत भविष्यात काम करायचंय. अर्थात. काय कंडिशन अप्लाय? पण कंडिशन्स अप्लाय. नो कंडिशन्स, यू जस्ट हॅव टू, आय हॅव टू वर्क विथ यू, दॅट्स इट. आता मला सुबोधकडनं उत्तर अपेक्षित आहे. दीप्ती सोबत भविष्यात काम करायचंय. काहीच कंडिशन्स नाही आहेत. अरे वा. या अशाच गप्पा आपण चालू ठेवणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.